हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। हा व्हिडिओ मी म्हणजे संडेला बनवला होता, तर टाकायचं राहूनच गेलं। तर इथे ना एवढी भारी मी भाजी बनवली आहे, काळ्या वाटणाची भाजी। खूप म्हणजे असं गावरान पद्धतीने, म्हणजे मी याची टेस्ट ना तुम्हाला सांगू शकत नाही, एवढी भारी लागत होती। रस्सा अख्खा पूर्ण संपला तरी खावंसं वाटत होतं, एवढा भारी बनला होता। आणि मेन म्हणजे खडे मसाले बिलकुल पण थोडाही मी कुठेही वापर केलेला नाही याच्यामध्ये। बिना खडा मसाल्याची भाजी ही बनवली आहे आणि एवढी मस्त चटपटीत अशी भाजी बनली आहे बघा ही। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर इथे अर्धा केजी मी मटण घेतलंय, त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय। तर 4-5 पाण्याने आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून त्याला थोडंसं 5 मिनिटासाठी त्याला साईडने ठेवलंय। तर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून जे मटण आहे ते चांगलं सॉफ्ट होणार। तर इथे मी फोडणीची तयारी करतेय, म्हणजे उकड बनवण्यासाठी। तर इथे मी कांदा मीडियम साईजचा, अद्रक छोटंसं बाईट आणि इथे मी लसण घेतलाय, म्हणजे 10 ते 12 पाकळ्या घेतलाय। तर मटणाला थोडासा टाइम लागतो शिजायला, तर मी पातेल्यामध्ये न शिजवता कुकरमध्ये शिजवतीये। पण पातेल्यामधल्या सारखंच टेस्ट येणार याच्यामध्ये, म्हणजे असं वाटेल की तुम्ही पातेल्यामध्येच याला शिजवलंय असं टेस्ट येईनच, नक्की येणार। तर इथे मी जे मटण बनवलं होतं हळद मीठ लावून, तर ते चांगलं परतून आणि ते जे वाटण बनवलं होतं अद्रक लसण आणि कांद्याचं पेस्ट, ते पण त्याला चांगलं भाजून परतून घेतलं तेलामध्ये आणि मटणाला ऍड करून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं। आणि तसंच मीडियम गॅसवर त्याला कुकरचं झाकण न लावता, म्हणजे असंच झाकण वरतून ठेवलं आणि चांगलं त्याला वाफेवर हलकसं होऊ दिलं आणि गॅस मीडियम ठेवला होता। तर जे मीठ आपण टाकलं होतं तर त्याला मस्त असं पाणी सुटलं होतं आणि जे मी अद्रक लसण कांदा काढला होता तर त्याच्यातच थोडंसं मिक्सीमधून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून मी तेच पाणी थोडंसं ऍड केलंय। तर इथे मी जास्त पाणी ऍड करणार नाहीये, तसंही आपण गॅस मीडियमवर ठेवतो तर मटण खाली लागत नाही। तर इथे मी साईडनं ठेवून दिलंय कुकर आणि इथेच मी वाटणाची तयारी करतेय। तर खूप सोपं आहे आणि कमीत कमी सामानामध्ये असं बनणार आहे, एवढं झणझणीत आणि चटपटीत असं बनतं बघा हे मटण। तर इथे मी एक कांदा घेतलाय मोठ्या साईजचा आणि खोबरं घेतलंय मीडियम साईजचं, तुकडा घेतलाय आणि अद्रकचा पण छोटासा तुकडा घेतलाय आणि लसण घेतलाय मी 6 ते 7 पाकळ्या घेतल्यात आणि त्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या साईजच्या होत्या। तर इथे मी अद्रक पण भाजून घेतेय, कांदा पण चांगला भाजायचा आहे आणि इथे जे खोबरं होतं तर ते चांगलं वाळलेलं खोबरं होतं, तर पटकन भाजलं गेलं ते। तर तो लसण पण आहे हलकासा, मी जाळीमध्ये त्याला पण चांगलं भाजून घेतलंय आणि कांद्याला थोडासा टाइम लागतो भाजायला, कारण की तो ओला असतो ना, तर त्याच्यासाठी त्याला थोडासा टाइम लागतो। तर त्याला पण चांगलं काळं करून घ्यायचंय आणि असला विचार करू नका की काळपट झालंय तर कडूसरपणा वगैरे असं कडू वगैरे लागेन भाजी, तर तसं काहीही नाही। तर त्याच्यामध्ये अजून एक नवीन टेस्ट येते बघा, तर त्याच्यासाठी काही विचार करू नका हे खूप काळं झालंय आता मी काय करू। तर त्याला काहीही करायचं नाहीये, तसंच ऍड करून त्याला चांगलं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचंय। तर इथे ते गरम होतं तर मी थोडंसं साईडने ठेवलंय आणि काळं मटण म्हटल्यावर भाकरी आल्याच, तर इथे मी भाकरी पण टाकल्यात आणि इथे मटण झालंय बघा आपलं। 3 शिट्टीमध्ये आरामशीर होऊन जातं मटण। तर इथे मी कुकर जे आहे ते साईडने ठेवून दिलं, पहिले भाकरी टाकून घेतल्या। तर इथे मस्त असं सॉफ्ट असं हलक्या हाताने मळत असं भाकरी जे पीठ आहे त्याला चांगलं मळून घेतलं आणि त्याच्यानंतर गोल राऊंड करून मस्त त्याला चपट बनवलं, परत हातामध्ये फिरवलं आणि कोळपाटावर बनवते मी भाकर, कारण की मला हातावरची भाकर येत नाही म्हणून मी कोळपाटावर बनवते। तर इथे पण त्याला चांगलं असं मस्त गोल राऊंड शेप मध्ये, जो आपला हाताचा तळभाग असतो ना, तर त्या हाताने एवढा भारी भाकरी बनतात ना, असं मस्त चेपून बोटाने कधीही भाकरी गोल गोल फिरवायची नाही। जे तळ हात असतो आपला, तर त्या तळ हातानेच भाकरी गोल गोल फिरवायची, बोटाने फिरवली तर ते तुटायची वगैरे भीती वाटते।
तर इथे मस्त मी माझ्याकडे लोखंडी तवा आहे, पण त्याच्यावर नाही केली मी भाकरी, त्याच्यावर पण खूप भारी बनते बघा. तर इथे मी जे नॉर्मल चपाती बनवते तोच तवा घेतलाय. तर एक भाकर मस्त झाली आणि अशी मस्त गुब्बारासारखी फुलती ना भाकरी, तर तुम्ही नक्की बघू शकता. तर अशा पद्धतीने पण म्हणजे हीच पद्धत आहे भाकर बनवायची, मला तर वाटत नाही दुसरी कुठली पद्धत आहे. ते एक आहे की कोणी हातावर बनवतं, तर कोणी पराठीमध्ये बनवतं, तर कोणी कोळपाटावर, असं आहे वेगळी. पण जे आपण मळण्याची पद्धत आहे भाकरीची, तर ती एकच आहे. मस्त स्मूथ असं हलक्या हाताने मळत राहायचं. कमीत कमी 2 ते 3 मिनिटं त्याला चांगलं मळून घ्यायचं, जेणेकरून जे पीठ आहे ते चांगलं सॉफ्ट होईल. तर इथे तुम्ही भाकर बघू शकता किती छान एकदम मस्त असं गुब्बारासारखी फुलतीये टमटम. तर बघा किती छान वाटतीये. तर काळं मटण जे आहे ते मी फर्स्ट टाइम बनवलं, पण एवढं भारी झालं होतं, खूप असं मस्त झालं होतं. तर इथे जे खोबरं आहे तर त्याला छोटंसं तुकडे करून घ्यायचे आणि कांदा पण थोडासा हलकासा तुम्ही कट करू पण शकता चाकूनी वगैरे. तर इथे मी हलकंसं त्याला दाबलंय आणि काहीही त्याचा वरचा काळपटपणा वगैरे काढू नका. तर जर का तुम्ही बनवत असेल तर मी त्याचा काहीही काळपटपणा काढला नाहीये. तर इथे तव्यावरची भाकर पण झाली होती, तर म्हटलं एकदा भाकर शेकून घेते आणि नंतर मग मिक्सीमध्ये त्याला चांगलं मॅश बारीक करून घेते. तर बघा दुसरी पण भाकर, म्हणजे माझ्या भाकरी तर मोस्टली सगळ्या फुलतात, पण एक आहे, मला जर का कंटाळा आला भाकरी करायचा तर ती एकही भाकर फुलत नाही माझ्याकडून. तर जे मिश्रण आहे, वाटण आहे, तर ते पण मस्त असं बारीक करून घ्यायचंय. तर थोडंसं पाणी ऍड करून त्याला चांगलं बारीक करून घ्यायचंय, सॉफ्ट बनवायचंय. सॉफ्ट म्हणजे जास्त बारीक पण नाही, म्हणजे एकदम पेस्ट वगैरे असं पण नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं जाड आणि जाडपेक्षा थोडंसं कमी असं आपल्याला वाटण बनवायचंय. तर मी तुम्हाला दाखवलंच ते कसं वाटण बनवायचंय. तर इथे माझ्या भाकरी झाली आहेत तयार आणि इथे मटण पण छान शिजलंय, मी बघितलं, चेक केलं. तर इथे मी भाजीची तयारी करतेय. तर इथे मी थोडंसं काढून ठेवलंय उकड आणि काय करायचंय ना, थोडंसंच तेल ऍड करायचंय, जास्त तेल ऍड करू नका भाजीमध्ये. तर इथे मी तेजपत्ता ऍड केलाय 2 आणि जे वाटण आहे काळं वाटण, तर ते मिक्सरमध्ये बारीक असं करून घेतल्यानंतर ते पण मी ऍड केलंय. तर तुम्ही म्हणजे असं असतं ना की कोणी तेलामध्येच मिरच पावडर वगैरे ते तळून घेतं, पण मी नंतरच याला ऍड करते, मला तेच बेटर वाटतं. आणि इथे मी गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि इथे मी घेतली लाल मिरची पावडर. तर कोणी कोणी हिरवी मिरची पण टाकतं वाटणामध्ये, तर मी अजून काही वापरली नाहीये काळ्या मटणामध्ये. जे हिरवी मिरची आहे ती काही वापरली नाहीये. तर मला हेच बेटर वाटतं, मी अशाच पद्धतीने बनवते. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि खूप सोपी आहे आणि काही सामान जास्त वगैरे असं लागणारं नाहीये. तर बघा किती छान मस्त त्याला एकदम कलर येतोय बघा. तर इथे काय करायचंय, आता मी पहिले तर मसाल्यामध्ये कमी तेल टाकलं होतं, पण आपल्याला तरी पाहिजे हलकी हलकी, मला जास्त तरी वगैरे आवडत नाही, पण हलकीशी थोडीशी पाहिजे. तर जे आपलं उकड जी बनवली आपण, तर त्याच्यातलं जे येल्लो पाणी आहे तर ते थोडं थोडं त्याच्यामध्ये ऍड करायचं, जेणेकरून मसाला आहे तो चांगला शिजेल. आणि इथे माझ्या हातावर वगैरे पण उडत होतं ते, तर गॅस कमीच होता, तरी पण ते असं एकदम असं असतं ना, ते थोडे थोडे फुगल्यावर ते असं अंगावर उडतं, तर ते तसंच झालं होतं. तर इथे जे येल्लो पाणी आहे ते मी थोडं थोडं ऍड करतेय आणि मस्त त्याला अशी हलकीशी तरी येते. कमीत कमी तेलामध्ये भाजी बनवली तर खूपच चांगलं, मी तर कमीच तेल यूज करते, पण एखाद्या वेळेस होतं ते जास्त मूड नसला भाजी बनवायची की ते होऊनच जातं ते. तर इथे बघा मी जे उकड आहे ती पण ऍड केलीये. तर बघू शकता किती छान असं मस्त वाटतंय बघा. मला तर असं वाटत होतं कधी खाते मी कधी नाही, कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं. तर ही पण भीती होती की बाबा कसं बनतं काय बनतं, पण खूप छान लागलं. तुम्ही नक्की ट्राय करा बघा घरी. तर बघा किती छान मस्त अशी लेअर येते त्याला तेलाची.
तर कमी तेल यूज करून मी या भाजीला बनवलंय, कमी तेल, जास्त नाही. तर बघा आपलं मटण पण मस्त काळं मटण, रस्सा किती मस्त ब्लॅक वाटतोय त्याचा आणि भाजी पण छान शिजली होती आणि चांगलं मिक्स करून घेतलंय. आणि थोडंसं उकळी आल्यानंतरच थोडीशी कोथिंबीर वगैरे मी ऍड केली याच्यामध्ये. बघा किती छान मस्त आपली भाजी झाली आहे तयार. तर इथे मी सॅलडची तयारी करतेय थोडी. तर इथे मी कांदा घेतलाय, त्याला पण बारीक नाही, मीडियम मध्ये कट करतेय. तर इथे काकडी घेतलीये, गाजर घेतलंय आणि बीट. आमच्या घरामध्ये बीट म्हणजे सॅलड बनवलं ना की बीटला कोणीही हात लावत नाही. बाकी सगळं खाणार, काकडी, गाजर, कांदा सगळं खाणार, पण बीटला कोणी हात लावणार नाही. तर मी एक आयडिया केली, म्हटलं चला आता जे बीट आहे त्याला चांगलं बारीक करून घेऊ खिसणीने. आणि जे मी अद्रक खिसते ना नॉर्मली, तीच माझ्याकडे खिसणी होती बारीकवाली, तर त्यानेच खिसलं मी, म्हणजे सगळ्यांच्या पोटामध्ये तरी जाईन त्यामुळे. तर चांगलं त्याला मिक्स करून घेतलं. तर इथे तुम्ही थोडंसं मीठ टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि झालं तर लिंबू असेल वगैरे तर ते पण तुम्ही ऍड करू शकतात. मस्त असं खट्टापणा लागतो त्या सॅलेडमध्ये. तर बघा किती भारी असं झणझणीत मस्त चटपटीत अशी भाजी बनलीये, काळ्या वाटणाची भाजी. खूप भारी मस्त, तुम्ही नक्की ट्राय करा बरं का. परत बोलतीये मी. तर संडे स्पेशल होतं बरं का, संडेला बनवलं होतं मी, पण मला लेट झालं एडिटिंग वगैरे करायला, टाइम लागला. म्हणजे एवढा टाइम नाही, म्हणजे मी बनवलंच नाही, आजच बनवली, एडिटिंग वगैरे केलं आणि लगेच टाकून दिलं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला मस्त संध्याकाळचं जेवण, स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय.